या लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण रेल जॉईंट्स. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू डेफिनेशन ऑफ रेल जॉईंट. नाउ definition of rail joint is that to ensure continuity of railway track, rail joints are necessary. This connection of any two adjoining rails in correct position is called as rail joint. Now explanation of rail joint is that suppose this is rail number 1, rail number 2. To maintain continuity of railway track, we need to joint the adjoining ends of rail. This connection between two rails is called as rail joint. आपला काय करायचे असतात, याची जी काही कंटिन्युटी आहे, जी काही सातत्य आहे ह्या रेल्वे ट्रॅकचं, ते आपलं स्टेबल ठेवण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी कंटिन्युटी आपलं काय करावं लागेल, हे जे काही लगतचे दोन एंड्स आहेत मग त्याला आपण काय म्हणतो ॲडजसंट एंड, ते काय करू आपल्याला कनेक्ट करायला हवं बाय सुटेबल जॉईंटनं. त्याला काय म्हणलं जातं रेल जॉईंट. आणि जी काही रेल जॉईंट्स आहेत ते कसं कनेक्ट केलं एकमेकाला इन करेक्ट पोझिशन. जी काही जी काही लेवल आहे ते दोन्हीची लेवल कसं पाहिजे करेक्ट पाहिजे, जे काही पोझिशन आहे या दोघांची ते करेक्ट पाहिजे. अशा पद्धतीनं दोन मटेरियल एकाच ठिकाणी कनेक्टेड केलेले असेल म्हणजे तिथे ह्या याच्यामध्ये दोन काय केलेलं आहे, जे काही रेल्स आहेत ते एकमेकाला काय केलेलं आहे याच्यामध्ये कनेक्ट केलेलं आहे, त्या कनेक्शनला काय म्हणलं इथं रेल जॉईंट्स. प्रत्येकदा बघू रेल जॉईंट म्हणजे काय. जे काही आपल्याकडे जे काही दोन रेल्स आहेत त्याला आपण काय म्हणलं, जे की लगतची हे दोन रेल आहेत, रेल नंबर 1 रेल नंबर 2. मग ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं आपण अडजॉइनिंग रेल्स म्हणलं, म्हणजे लगतचे रेल्स. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे दोन्ही आपल्याला कनेक्ट करायचे आहे लक्षात. मग जेव्हा आपण ह्याचं कनेक्शन करू कशासाठी कंटिन्युटी अचीव करण्यासाठी, ह्या दोघाला एकसंध करण्यासाठी ह्या कनेक्शनला काय म्हणलं जातं जॉईंट म्हणलं जातं. मग हे जॉईंट कुठे आपलं रेलमध्ये आहे म्हणून ह्याला काय म्हणलं जातं रेल जॉईंट. तर कशासाठी केलं हे रेल जॉईंट, आपला कंटिन्युटी अचीव करायची होती ह्या दोन रेलमध्ये, म्हणून हे कनेक्शन या ठिकाणी इथं आपण क्रिएट केलं बिटवीन टू अडजॉइनिंग रेल्स इन करेक्ट पोझिशन इज कॉल्ड ॲज रेल जॉईंट. जे काही आपण कनेक्शन केलेलं आहे या दोन पॉईंटमध्ये याला काय म्हणलं जातं रेल जॉईंट्स. आणि जे काही रेल जॉईंट आहे शक्यतो किती चा असतो, तर ते शक्यतो जे काही रेल जॉईंट्स असतात ते तुमचं 6 mm टू 15 इतके जे काय असतात त्या दोन रेल जॉईंटमधला जो काही गॅप असतो तो गॅप इतका असतो 6 mm टू 15 mm. आता याच्यानंतर पाहू आपण रिक्वायरमेंट्स ऑफ स्टँडर्ड रेल. आता जे काही रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड रेल आहेत तर तुम्हाला पहिल्यांदा असं दिसून येईल की जी काही रिक्वायरमेंट असणार आहे स्टँडर्ड रेलचे ते असले पाहिजे. जी काही रेल आहे जॉईंट आहे जो रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड रेल जॉईंट, मग ते कसं असणार आहे, जो काही जॉईंट आहे तो कसा असला पाहिजे स्ट्रॉंग असला पाहिजे आणि त्याला सफिशियंट स्ट्रेंथ असायला पाहिजे. नेक्स्ट आता एखादा लॅटरल किंवा व्हॅरिंग लोड असेल तर त्या ठिकाणी जो काही गेज आहे त्या रेल जॉईंटनं तो मेंटेन ठेवला पाहिजे. म्हणजेच अंडर लॅटरल अँड व्हॅरिंग लोड रेल जॉईंट शूड मेंटेन द गेज डिस्टन्स ऑफ ट्रॅक. म्हणजे त्या ठिकाणी एखादा हॉरिझॉन्टल किंवा ट्रान्सवर्स लोड असेल किंवा एखादं लोड व्हॅरिएशन असेल, डिफरंट लोड त्या ठिकाणी ॲक्ट होत असतील तर त्या कंडिशनमध्ये त्या रेल जॉईंटनं काय केलं पाहिजे, जे काही गेजचं डिस्टन्स आहे ते काय केलं पाहिजे मेंटेन ठेवलं पाहिजे. आणि जे काही रेल जॉईंट्स आहेत ते कॉस्टली नसू नये, म्हणजेच ते कसं असलं पाहिजे चीप असलं पाहिजे आणि टिकाऊ असलं पाहिजे. म्हणजे ते स्वस्त पण असले पाहिजे आणि टिकाऊ पण असले, म्हणजेच रेल जॉईंट शुड बी चीप अँड ड्युरेबल.
आता नेक्स्ट जी काही आहेत, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही रेल जॉईंट आहे त्यांनी जी कुठल्याही प्रकारचं तिथं बॅटरिंग किंवा बॅटरमेंट त्या ठिकाणी झालेलं नाही पाहिजे. तर फोर्थ पॉईंट जो आहे, जो काही रेल जॉईंट्स आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, जे काही ट्रेन मूव्ह होते वेळेस जे काही शॉक्स त्या ठिकाणी फॉर्म होतात किंवा व्हायब्रेशन प्रोड्यूस होतात, ते व्हायब्रेशन्स काय करायला पाहिजे, शॉक्स किंवा व्हायब्रेशन ऑब्सर्व करायला पाहिजे. आणि ते जे काही शॉक्स आहेत, जे काही व्हायब्रेशन्स आहेत, ते कशामुळं प्रोड्यूस होतात, तर ट्रेन मुवमेंटमुळं होतात. मग जे काही शॉक्स असतील, जे काही व्हायब्रेशन्स असतील, ते काय करायला पाहिजे, त्यांनी ऑब्सर्व करायला पाहिजे. म्हणजेच रेल जॉईंट शुड ऑब्सर्व द शॉक्स अँड व्हायब्रेशन्स प्रोड्यूस ड्यू टू मुवमेंट ऑफ ट्रेन. आता त्याच्यामध्ये तुम्हाला परत दिलेलं आहे, जी की PPT आहे, PPTमध्ये पहिला पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. आता रेल जॉईंट कसा असला पाहिजे, रेल जॉईंट शुड होल्ड द रेल एंड्स इन करेक्ट पोझिशन, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लेवल. आता याच्यामधलं जी काही पहिली रिक्वायरमेंट आहे स्टँडर्ड रेल जॉईंटची, तर त्या रेल जॉईंटनं काय केलं पाहिजे, जे काही एंड्स आहेत रेलचे ते करेक्ट पोझिशनला ठेवलं पाहिजे. म्हणजे ते डिस्टर्ब नाही झालं पाहिजे किंवा मिसअलाइनमेंट नाही झालं पाहिजे, ते करेक्ट पोझिशनला असलं पाहिजे. आणि जी काही हॉरिझॉन्टल लेवल असतील किंवा व्हर्टिकल लेवल असेल त्या लेवलमध्ये ते स्टेबल राहिलं पाहिजे. सेकंड पॉईंट आहे, स्टँडर्ड रेल शुड प्रोव्हाइड इलास्टिसिटी इक्वल टू स्टील रेल. जे काही जॉईनिंग मटेरियल त्या ठिकाणी आपण युटिलाइज करणार आहोत, मग ते जॉईनिंग मटेरियल युटिलाइज करून काय केलं, आपण रेल जॉईंट केलं. मग रेल जॉईंट आणि स्टील रेल याच्या दोन्हीचं जे काही इलास्टिसिटी असणार आहे, ते दोन्हीची इलास्टिसिटी कशी असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे. थर्ड पॉईंट, जो काही रेल जॉईंट आहे ते कसं असलं पाहिजे, शुड अलाउ द सर्टन डिग्रीज ऑफ फ्री एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन ऑफ द रेल. आता ते एखाद्या ठिकाणी तर टेम्परेचर व्हॅरिएशन होत असेल, मग टेम्परेचर व्हॅरिएशनमुळं काय होतं, तुमचं जे काही रेलचा जो काही गॅप आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं असलं पाहिजे की त्या ठिकाणी फ्री एक्सपान्शन पण झालं पाहिजे. जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज झालं असेल किंवा टेम्परेचर डिक्रीज झालं असेल, त्या ठिकाणी रेलचं फ्री कॉन्ट्रॅक्शन ऑफ रेल पण झालं पाहिजे. त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शनला अलाउ केलं पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी रेल जॉईंट्स प्रोव्हाइड केलं पाहिजे. नेक्स्ट फोर्थ पॉईंट आहे, ॲज कॉन्टॅक्ट सरफेसेस वेअर आउट अंडर ट्रॅफिक, नेसेसरी ॲडजस्टमेंट इन द जॉईंट शुड बी पॉसिबल टू रिटेन द लेवल अँड लाईन. आता एखाद्या वेळेस तुमचं एखादा कॉन्टॅक्ट सरफेस आहे, त्या ठिकाणी वेअर आऊट झाला असेल किंवा जी झाला असेल, तर त्या ठिकाणी काय असले पाहिजे, नेसेसरी अदर ॲडजस्टमेंट असली पाहिजे, जेणेकरून जो काही लेवल सरफेस आहे किंवा लाईन आहे रेलची, आता हे दोन पॉईंट्स आहेत किंवा दोन जॉईंट्स आहेत, तर हे काय असले पाहिजे, जरी थोड्या वेळेस त्या ठिकाणी या जॉईंटच्या ठिकाणी वेअर आऊट झालेला असेल, म्हणजे झीज झालेला असेल, तरी हे दोन जे काही रेल्स आहेत ते एकाच लेवलला मेंटेन राहिले पाहिजे. अशा पद्धतीचं काही अरेंजमेंट ऑदर प्रोव्हाइड केली पाहिजे. आणि दोघांची जी काही लाईन आहे किंवा जी काही लेवल आहे ती कसं असली पाहिजे, युनिफॉर्म असली पाहिजे, तिथं सेटलमेंट नाही व्हायला पाहिजे. नेक्स्ट, द जॉईंट कंपोनंट्स, पिच बोल्ट, नट्स, पिच प्लेट शुड नॉट बी टू हेवी. आता जे काही रेल जॉईंट आहे त्या रेल जॉईंटची ती हेवी डिमांड असू नये. म्हणजेच ते जे काही रेल जॉईंट आहे, रेल जॉईंट करण्यासाठी जास्तीत जास्त लाईट वेटचे जे काही फिक्चर अँड फास्टनिंग आहेत ते युटिलाइज करायला पाहिजे. त्या ठिकाणी कुठलीही मॅक्झिमम डिमांड नसू नये की त्या ठिकाणी हेवी मटेरियल युटिलाइज करावे लागेल. म्हणजे रेल जॉईंट अशा पद्धतीने असला पाहिजे की मिनिमम ॲक्सेसरीज किंवा त्याला आपण म्हणू फिक्चर अँड फास्टनिंग रिक्वायर्ड पाहिजे, जेणेकरून आपण कमीत कमी फिक्चर अँड फास्टनिंग युटिलाइज करून जर एखाद्या ठिकाणी जॉईंट केलं असेल तर त्या जॉईंटचं जे काही वेट असणार आहे ते कसं असणार आहे, लाईट असणार आहे. जर आपण त्या ठिकाणी मॅक्झिमम फिक्चर अँड फास्टनिंग युटिलाइज केलं तर काय होईल, त्या
जे काही जॉईंट आहे ते जॉईंटचं वेट काय होणार आहे इथं हेवी होणार आहे. मग ते हेवी तिथं नसू नये. जॉईंट जो आहे तो त्या ठिकाणी हेवीली होऊ नये. अशा पद्धतीनं ते जॉईंट प्रोव्हाइड करायला पाहिजे. शक्यतो मिनिमम जे काही फ्रॅक्चर अँड फास्टनिंग आहे त्याचं युटिलायझेशन करून त्या ठिकाणी जॉईंट प्रोव्हाइड करायला पाहिजे. मग हे काय स्टँडर्ड रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड रेल जॉईंट. 6 पॉईंट आहे, स्टँडर्ड रेल जॉईंट शुड बी इझी टू मेंटेन अँड कॉस्ट ऑफ मेंटेनन्स शुड बी मिनिमम. आता जे काही स्टँडर्ड रेल जॉईंट आहे ते कसं असलं पाहिजे, इझी असलं पाहिजे. जे काही त्याला मेंटेन ठेवण्यासाठी तो कसं असला पाहिजे, इझी असला पाहिजे. आणि त्याची जी काही मेंटेनन्स कॉस्ट असते ती कसं असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. मेंटेनन्स कॉस्ट should be less or minimum. Rail joint cost is nearly 1/4% of track maintenance cost. आता जे काही ट्रॅकचं मेंटेनन्स होणार आहे, मग ते जे काही ट्रॅकचं मेंटेनन्स होणार आहे त्याची जी काही कॉस्ट असेल तर त्या कॉस्टच्या 1/4 कॉस्ट कशाची असली पाहिजे, ह्या स्टँडर्ड रेल जॉईंटची असलं पाहिजे. म्हणजे रेल जॉईंट आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यासाठी फक्त 1/4 इतकीच कॉस्ट लागली पाहिजे. ही जी कॉस्ट आहे 1/4 कोणती कॉस्ट आहे, जी की मेंटेनन्स कॉस्ट आहे. जर तुमच्याकडं मेंटेनन्स कॉस्ट समजा तुमच्याकडे एखाद्या पॉईंटच्या ठिकाणी 1000 असेल तर तुम्हाला त्या रेल जॉईंटची जी काही कॉस्ट आहे ती किती असली पाहिजे, 1000/4 म्हणजे 250 कॉस्ट त्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणजे जी काही रेल जॉईंट कॉस्ट आहे ती कसं पाहिजे, 1/4 पाहिजे. कोणाच्या 1/4 पाहिजे, ऑफ ट्रॅक मेंटेनन्स कॉस्ट. याच्या 1/4 रेल जॉईंट कॉस्ट पाहिजे त्या ठिकाणी. रेल जॉईंट कॉस्ट शुड बी 1/4% ऑफ ट्रॅक मेंटेनन्स कॉस्ट. आता नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा, ट्रॅक स्टँडर्ड रेल जॉईंट शुड परमिट इझी रिप्लेसमेंट ऑफ एनी सिंगल रेल फ्रॉम ट्रॅक. आता एखाद्या वेळेस त्या ठिकाणी रेलचं वेअर अँड टेअर झालेलं असेल, म्हणजे रेल वेअर आऊट झालं असेल, मग त्या ठिकाणी काय करावं आपल्याला, तो रेल चेंज करावा लागतो. तो रेल काय करावं आपल्याला, चेंज करावा लागतो. मग हे रेल त्या ठिकाणी इझिली काय करता यायला पाहिजे, चेंज करता आला पाहिजे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी जॉईंट प्रोव्हाइड करायला पाहिजे. म्हणजे जर जॉईंट सिम्पल असेल त्या ठिकाणी आपण त्याला काय करतो, सहजरित्या तो इझिली त्या प्लेसपासून जे रेल रिमूव्ह करू शकतो आणि परत त्या ठिकाणी नवीन रेल प्लेस करून इझिली त्याला जॉईन करू शकतो. त्या जो की अदर एक्झिस्टिंग रेल होता त्याच्यासोबत जॉईन करून त्याला आपण त्या ठिकाणी परत कंटिन्युटी अचीव करू शकतो. अशा पद्धतीनं हे काय आहेत रिक्वायरमेंट्स ऑफ स्टँडर्ड रेल्स आहेत. याच्यानंतर तुमचे आहेत टाईप्स ऑफ रेल जॉईंट्स. तर बेसिक जे काही रेल जॉईंट्स आहेत तर ते किती आहेत, 3 टाईप्सचे आहेत. फर्स्ट टाईप आहे रेल जॉईंट अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ स्लीपर. सेकंड अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ जॉईंट्स. आणि थर्ड अकॉर्डिंग टू कंडिशन ऑफ जॉईंट और अकॉर्डिंग टू मटेरियल यूज ॲट जॉईंट. थर्ड जो थर्ड आहे अकॉर्डिंग टू कंडिशन ऑफ जॉईंट्स किंवा अकॉर्डिंग टू मटेरियल यूज्ड ॲज जॉईंट. तर हे झालं आपलं थर्ड टाईप ऑफ जॉईंट. तर आता हे जे मेन 3 टाईप्स आहेत ते आणखी परत काय झाले आहेत, सब डिवाईड झाले आहेत. तर आता बघू आपण सब टाईप्स ऑफ रेल्वे जॉईंट्स अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ स्लीपर. फर्स्ट सपोर्टेड रेल जॉईंट. सेकंड सस्पेंडेड रेल जॉईंट. थर्ड ब्रिज रेल जॉईंट. हे झाले 3 टाईप्स ऑफ रेल जॉईंट्स अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ स्लीपर. नेक्स्ट मेन टाईप इज दॅट अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ जॉईंट्स. सब टाईप्स ऑफ रेल जॉईंट्स अकॉर्डिंग टू
Position of rail joints. Position of joints. First, square joint. Second, staggered joint. Next, subtypes of rail joints according to condition of joints. First, compromise rail joint. Second, insulated rail joint. Third, expansion rail joint. And fourth, welded rail joint. These are the total ninth rail joints. Again here classified the rail joints: suspended rail joints, supported rail joints, bridge rail joints, base rail joint, welded rail joint, staggered rail joint, or broken rail joint, even rail joint, compromise rail joint, and ninth insulated rail joint, 10th expansion rail joint. These are the types of rail joint.